हॅलो फ्रेंड्स, कणिक मळता येते तरी अजूनही बाहेरची मॅगी खाता आहेत तर थांबा. मग घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून आपल्याला मॅगी कशी तयार करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी काय करायचे, आपण जे चपातीचं पीठ मळतो सेम तसं चपातीचं पीठ त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आणि हे घट्ट पीठ आपण जो शेव पाडतो त्या शेवयामध्ये तुम्हाला हव्या त्या आकाराची किंवा साईजची प्लेट टाकून असे आपल्याला नूडल्स पाडून घ्यायचे आहेत, ज्याप्रमाणे मी पाडणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, अगोदर पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि जेव्हा पाणी बॉईल होईल तेव्हा आपल्याला हे इथे नूडल्स पाडून घ्यायचे आहेत, ज्याप्रमाणे मी पाडत आहे. असे गोल 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 फिरवून तुम्ही नूडल्स तयार करू शकता. आणि हे जेव्हा नूडल्स आपण पाडतो आपले नूडल्स खाली जाऊन बसतात, पण जेव्हा आपण ते उकळू देतो, शिजू देतो, तेव्हा ते काय होतात, वरती यायला सुरुवात होतात. आणि आपल्याला इथे दिसत असेल की हे आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. असे एकदा थोडेसे वरती यायला लागले की थोडेसे फिरवून घ्यायचे. ऑलरेडी ते पाणी टाकले की सुट्टे होतातच, आपल्याला सुट्टे करायची गरज लागत नाही. आणि हो, असे चाळणीमध्ये नूडल्स आपले काढून घ्यायचे आहेत. आणि काय करायचं, हे नूडल्स काढल्यावर असे रेस्ट नाही करायला ठेवायचे. काय करायचं, थंड पाणी घ्यायचं. तुमच्याकडे जर थंड पाणी नसेल तर आईस क्यूब असतीलच, ते आईस क्यूब पाण्यात टाकून द्यायचे, थोडंसं थंड करायचं आणि त्याच्यामध्ये हे गरम गरम नूडल्स असे घालायचे. थोडेसे असे हलवून हलवून नूडल्स आपले सुट्टे करून घ्यायचे. सुट्टेच आहेत ते, परंतु थोडेसे थंड करून घ्यायचे. आणि पुन्हा एकदा आपल्या चाळणीवरती ते काढून घ्यायचे. चाळणीवरती काढून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि निथळलेलं पाणी खाली सोडून द्यायचं. आणि हे आपलं लगेचच नूडल्स तयार असतात. हे नूडल्स आपल्याला घ्यायचे आहेत दुसऱ्या बाउलमध्ये काढून. याच्यामध्ये बिलकुल हे पाणी राहू द्यायचं नाही. आपल्याला पूर्णपणे चाळणीतून पाणी काढून घ्यायचं आहे असं, आणि दुसऱ्या बाउलमध्ये हे ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, हे पाणी फेकून द्यायचं. परंतु आपण नूडल्ससाठी जे पाणी ठेवलं होतं, ज्याच्यातून आपण नूडल्स उकळत्या पाण्यातून काढले, ते पाणी आपल्याला फेकायचं नाही, ते आपल्याला यूज करायचं आहे मॅगी तयार करण्यासाठी. आता हे आपल्या नूडल्सपासून इन्स्टंटली मॅगी कशी तयार करायची मी दाखवणार आहे. परंतु त्याआधी काय करायचं आहे, नूडल्स तयार झाले की आपण दुसऱ्या बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल घालून सगळ्या नूडल्सला आपलं असं तेल चोळून घ्यायचं आहे. सो हे बघा किती सुट्ट झालेलं आहे. सो हे आपलं तयार झालेले आहेत मस्त असे घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून नूडल्स आहेत ना, मोकळे सळसळीत इन्स्टंटली करता येतात आणि ताजे ताजे मुलांना करून खाऊ घालता येतात. आता मी मॅगी करून दाखवते. तुम्हाला हवी तशी तुम्ही ज्याप्रमाणे मॅगी करता तशी करा, त्याच्यामध्ये भाज्या घाला हव्या त्या. परंतु इथे मी माझ्या मुलीसाठी प्लेन मॅगी करत आहे. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक कढई, त्याच्यात घातलं आहे थोडंसं तेल, जिरं आणि थोडीशी हळद. त्याच्यावरती मी हे असे थोडेसे नूडल्स मिक्स करून घेते. नूडल्स मिक्स केल्यानंतर मी काय करणार आहे, जे पाणी आपण वापरताना वापरलं होतं तेच पाणी याच्यावरती घालणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जो मसाला तुम्हाला आवडतो तो घाला, पण मॅगी मसाल्याची चव काहीतरी वेगळीच आहे आणि जी मुलांना भन्नाट आवडते. सो इथे मी घालत आहे थोडंसं पाणी. आणि पाणी घातल्यानंतर इथे आपण मुलांचा आवडता मॅगी मसाला याच्यावरती घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू. तुम्हाला जसे हवे तसे नूडल्स तुम्ही भाज्या घालून करून घ्या, मोकळे करा किंवा थोडंसं पाणी घालून करा, जसे आवडते तसं तुमच्या चॉईसनुसार करू शकता. इथे मी माझ्या मुलीला जसं आवडतं तसं सेम बाजारात जी मॅगी मिळते ती गव्हाच्या पिठाची घरच्या घरी इन्स्टंट छान अशी मॅगी केलेली आहे. तर ही आहे आपली मॅगी तयार, खायला आहे रेडी. थोडंसं बॉईल आला की आपण ही घेणार आहोत सर्व करून. सो इथे बघू शकता तुम्ही, ही मॅगी तयार आहे. सो तुम्ही पण अशी घरच्या घरी इन्स्टंट हेल्दी मॅगी करून पहा आणि कशी वाटते ती नक्की सांगा बरं. हेल्दी राहा, घरचं खा. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.